नमस्कार मित्रांनो, मी अजय शैत्या. खूप दिवसानंतर परत एकदा आशा करतो आपण सगळे मजेत असाल. तसं सर्वात आधी आपण ज्या पद्धतीने या चॅनलला व्हिजिट देत राहिलात, ज्या पद्धतीने सपोर्ट देत राहिलात, त्यासाठी सर्वांचे आभार. आणि बघितलं तर मागच्या 30 ते 35 दिवसांपासून मी कुठल्याही प्रकारचं कंटेंट या चॅनलवर टाकत नव्हतो. फक्त आपल्या चॅनलवरच नाही तर माझे बाकीचे तर ब्लॉग आहेत आणि दुसरा जो चॅनल आहे त्याच्यावरसुद्धा कंटेंट येत नव्हता. तर असं काय झालं या मागच्या एका महिन्याच्या अंतरामध्ये ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे. कारण आपण ज्या पद्धतीचा सपोर्ट देत आहात त्या मानाने त्याचा विचार जर केला तर आपल्यासोबत त्या गोष्टी शेअर करणे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्यालासुद्धा कळेल की माझ्या पर्सनल आयुष्यात थोड्याशा ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा तरी आपल्याला समजाव्यात की नेमकं काय चाललं आहे वगैरे. तर सर्वात आधी मी कम्युनिटी पोस्टमध्ये एक पोस्ट केलेली होती की माझी तब्येत खराब असल्यामुळे व्हिडिओ टाकता येत नाही. तर त्याच्यामधूनच मी रिकवर होत होतो. जर बघितलं तर फारसा असा सिरियस आजार वगैरे काही नव्हताच. तसं तो एक फक्त सर्दी खोकला तापसारखाच होता आणि त्याच्यामुळे माझा आवाज जो आहे तो बसलेला होता आणि त्याच्यामुळेच मला व्हिडिओ जे आहेत ते रेकॉर्ड करता येत नव्हते आणि म्हणूनच व्हिडिओला ब्रेक लागलेला होता. आणि त्याच्यामधूनच मी कवर होत होतो. डॉक्टरांकडे जाऊन आलो, थोडंसं डिस्कशन केलं, थोडंसं गोळ्या वगैरे तुम्हाला माहिती आहेत, गोळ्या इंजेक्शन वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामधून रिकवर होत होतो. आणि त्याच्यानंतर लगेचच म्हणजे 10-15 दिवसांच्या अंतरामध्ये रिकवर पूर्ण होत होतो. आणि ज्या दिवशी मला वाटत होतं की आज एक हे वैयक्तिक काम थोडंसं होतं ते संपवून आज एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आपल्या या चॅनलसाठी, पण तसं काही झालं नाही. कारण नियतीने या ठिकाणी एक वेगळाच खेळ मांडून ठेवलेला होता. एक खूप असा विचित्र ॲक्सिडेंट माझ्यासोबत झाला आणि त्याच्यामुळेच हा एवढा जो मोठा अंतर आहे तो खेचला गेला. हां, तर आधी थोडंसं लोकेशन चेंज करूया आणि नंतर बोलूया. हां, तर झालेलं असं की माझं त्यावेळेसचं डेलीचं रुटीन असायचं की याच ठिकाणी बाजूला मी दररोज सकाळी लाकडं फोडायचो. तर तो जो ॲक्सिडेंट आहे ना, तो लाकडं फोडण्याच्यामुळेच झालेला आहे. कारण लाकडं फोडताना जे आपण कुऱ्हाड वापरतो ना, ती डायरेक्ट येऊन माझ्या डोक्यावर आपटली. आणि जर आपल्याला बघायचं असेल तर नंतर आपल्याला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये की कशा पद्धतीचा जो काय सांगता येईल त्याचा इम्पॅक्ट आहे तो चेहऱ्यावर झाला. नशीब हे एक चांगलं होतं की ती एकतर नाकावर किंवा डोळ्यावर नाही लागली त्याच्यामुळे. आणि हे एक गोष्ट राहिली की कुऱ्हाड म्हणजे थेट कुऱ्हाड न लागता जो आपण कुऱ्हाडीला बसवलेला दांडा असतो ना, तर तो येऊन लागला. तर हे खूप मोठं नशीब होतं. त्याच्यामुळेच आज मी आपल्यासोबत तिथं म्हणजे खूप कमी अंतराने येऊन बसलो आहे आपल्यासोबत चर्चा करायला, आपल्यासोबत बोलायला आणि आपल्यासाठी बाकीची इतर नवीन व्हिडिओज घेऊन यायला. बाय द वे एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ॲक्सिडेंटचा हा जो पिरियड आहे, म्हणजे ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर हा 20-35 दिवसांचा पिरियड ज्याच्यामध्ये कुठलाही व्हिडिओ मी तयार केला नाही किंवा ब्लॉग्स लिहिले नाही. तर याच्यामध्ये माझं ऑफिसला जाणे मात्र चालूच होतं. मी फक्त 2 दिवसांचं रेस्ट केलं आणि त्याच्यानंतर मी परत ऑफिसला जात होतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नसेल मी कुठं जॉबला आहे वगैरे. तर मी जॉबसुद्धा करतो आहे आणि ब्लॉगिंगसुद्धा आणि बाकीच्या इतर सर्व्हिसेससुद्धा प्रोव्हाइड करतो. त्या इतर व्हिडिओमध्ये आपण नंतर डिस्कशन करूया. तर मेन मुद्दा हा की मी ऑफिसला जात असताना कशा पद्धतीने मॅनेज करायचो त्यासाठीचे काही क्लिप्स आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्की मध्ये बघायला मिळतील की ऑफिसला जाण्याच्या आधी आणि ऑफिसपर्यंत पोचण्यापर्यंत कशा पद्धतीचं माझं रुटीन असायचा डेलीचा, ते यामधून आपल्याला थोडक्यात नक्की समजेल. आणि जखमचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण बघू शकता, कॅमेरा थोडासा जवळ घेतो, अशी जखम जी आहे ती सध्या आहे. तर हीच जखम एकदम डोळ्याचा इथं आहे, डोळा वाचला. तर ही जखम आता बरीच अशी रिकवर झालेली आहे. तर हेच होतं. आता जाऊया थेट मेन व्हिडिओकडे. तर तो इम्पॅक्ट एवढा मोठा होता ना की तसं बघितलं तर मला फारसा असा त्रास काही झाला नाही. त्रास म्हणजे
त्यावेळेस जास्त काही त्रास झाला नाही. म्हणजे जे लागलं ना त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की काहीतरी खूप मोठं झालेलं आहे. कारण ज्या क्षणी या ठिकाणी येऊन बसली ना ती कुऱ्हाड, त्यावेळेस काही सेकंदामध्ये, काही म्हणण्यापेक्षा काही क्षणामध्ये असं रक्ताची धार सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मी माझ्या उजव्या हातात कुऱ्हाड होती ती सोडून आणि माझ्या डाव्या हाताने इथं असा पकडून धरला, जेणेकरून जे रक्त आहे येणारं ते वाहू नये. पण एकदम असं दाबून धरल्याच्या नंतरसुद्धा रक्त जे आहे ते बंद होत नव्हतं. आणि रक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात येत होतं की घरातील बाकीचे सदस्यांचे हात तर खूपच बेकार झालेले होते. आणि अशामध्येच मग मी पकडून राहिलेलो होतो. नंतर आई धावत आली कपड्यासोबत आणि कपड्याने तो जो जखम होता तो असा दाबून धरला. त्याच्यानंतर रक्त थोडंसं बंद झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि डॉक्टरांकडे गेलो. तर हा जो रक्त येण्याचा इम्पॅक्ट एवढा होता ना की माझा हात जो पूर्ण आहे डावा असा हात इथं तळहात असा दाबला गेल्यामुळे जो पूर्ण कोपऱ्यापर्यंतचा भाग आहे माझा पूर्ण असा ओलासिंब झालेला होता. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त येत होतं आणि त्याच्यामुळेच मला रिकवर होण्यासाठी आणि बाकीच्या इतर गोष्टी करण्यासाठी हा जो वेळ आहे तो या ठिकाणी भरपूर असा वेळ लागला. तर जखम झाला आणि लगेच आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे म्हणजे एकदम सकाळची वेळ होती. डॉक्टरांचं क्लिनिक जे आहे ते नॉर्मली 9 वाजता चालू होतं. पण आमचं हे कसं एक प्रकारचे फॅमिली डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरसुद्धा आम्हाला लवकर मिळाले. कारण हा ॲक्सिडेंट 8 वाजताच्या आधी झालेला होता सकाळी. तर आम्ही लगेच शेजारची गाडी मागवली म्हणजे स्कूटी आणि त्याच्यावरून लगेच दवाखान्यासाठी निघालो. आणि ट्रिपल सीट जात असल्यामुळे मध्ये पोलिसांचा अडसर यायला नको थोडा वेळही, त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकट घेतला आणि डॉक्टरांच्या क्लिनिकपर्यंत पोचलो. तिथे गेल्यावर ज्यावेळेस ते आईने पकडलेलं कपडं जे होतं ते बाजूला काढलं त्यावेळेसपर्यंत रक्त बंद झालेलं होतं. परंतु डॉक्टरांनी ज्यावेळेस जखम जी आहे ती साफ केली, स्वच्छ केली आणि त्याच्यानंतर बघितलं तर डॉक्टर म्हणायला लागले की अरे देवा, एवढा जखम ह्याला तर तुला टाके लावायला लागतील. तर मी विचारलं की म्हटलं विदाऊट टाक्यांचा रिकवर होणार की नाही. तर डॉक्टर म्हणाले हो होईल, पण जर लावायचे असतील तर 2 टाके येऊ शकतात. तर 2 टाके बसण्या एवढी मोठी जखम होती ती. तर मी काही टाके घेतले नाही परत. मग कारण काय प्रॉब्लेम्स होतात वगैरे आपल्याला माहिती असेल. प्रॉब्लेम्स तर मला काय होतो ते नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेन, जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल की मला काय प्रॉब्लेम होता टाके घेण्यापासून. तर टाके काय मी घेतले नाही. पण डॉक्टर म्हणाले रिकवर होईल, पण यासाठी वेळ जास्त लागेल. तर मला ते मान्य होतं. वेळ जरी जास्त लागला तरीसुद्धा मी काय टाके घेणार नव्हतो. असं नव्हतं की मला भीती वाटते म्हणून मी टाके घेत होतो, पण त्याचे मागे एक जेन्युइन असं कारण होतं. तर जे जखम आहे ती खूपच अशी विचित्र होती आणि पट्टी वगैरे अशी एकदम लावलेली असल्यामुळे एकदम तो जवान पिक्चरमधला शाहरुख खान असल्यासारखं फील त्या टायमात एकदम यायचं राहून गेलं. आलं नाही ती गोष्ट वेगळी. तर त्याच्यामुळेच मला व्हिडिओ रेकॉर्ड करणे थोडंसं हे वाटत होतं. आता पट्टी कधीचीच खोललेली आहे आणि जखम जो आहे तो बऱ्यापैकी चांगला झालेला आहे, भरलेला आहे. त्याच्यामुळेच आता आपल्याला व्हिडिओमध्ये तेवढा दिसत नसेल. तसं आता आपण बघितलं असेल की जखम आत्तासुद्धा थोडीशी आहेच. तर हे होतं आणि गोळ्या वगैरे आणि जी मलम वगैरे आहे ती सध्या तरी चालूच आहे. तर हा ॲक्सिडेंट याच्यामधून आता कवर होऊन आणि आज आपल्यासमोर परत एकदा नव्यानेच म्हणायला लागेल, कारण याच्यामुळे तर नव्याने परत एकदा सुरुवात करून आपण चांगल्या पद्धतीची जी मागची सिरीज होती ती परत सुरुवात करूया की कसं, हे आपण नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि पुढे एका नवीन सिरीजची प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी करत आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहेत खूप अनुभवी असे गव्हर्मेंट जॉबमधील असो किंवा व्यवसायामधील असो किंवा पॉलिटिक्समधील असो, अनेक असे लीडर्स आहेत जे टॉप, ज्यांचा एक्सपिरियन्स जो आहे तो टॉपला असेल, अशा व्यक्तींसोबत आपण डिस्कशन करणार आहोत. तर ती सिरीज आपल्यासोबत लवकरच येणार आहे. जर आपल्याला लवकरात लवकर हवी असेल तर नक्की कमेंट करा. आणि
चॅनलसुद्धा आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा, कारण आपल्यामुळेच हा जो चॅनल आहे तो इथपर्यंत पोचलेला आहे. तर परत एकदा थँक्यू, सर्वांचे आभार. ज्या पद्धतीचा सपोर्ट आपण या ठिकाणी दिलेला आहे. मागचे 30-35 दिवसांपासून व्हिडिओ ॲक्टिव्ह नसताना सुद्धा आपण जो पेशन्स ठेवला नवीन व्हिडिओजसाठी, तर त्यासाठी थँक्स अ लॉट आपण सगळ्यांना. तर थांबूया इथंच आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, जो आपल्यासाठी नक्कीच हेल्पफुल असणार आहे प्रत्येक पर्स्पेक्टिव्हने.